नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. आज तुम्ही या व्हिडिओवर आला आहात याचा अर्थ सरळ आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठे करायचे आहे. तुम्हाला त्या सामान्य गर्दीचा हिस्सा बनायचे नाही. पण मला एक सांगा, किती दिवस झाले तुम्ही स्वतःला सांगत आहात की मी उद्यापासून सुरुवात करेन? किती महिने, किती वर्षे निघून गेली? आपण नेहमी विचार करतो की योग्य वेळ येईल, पण सत्य हे आहे की योग्य वेळ कधीच येत नसते, ती आणावी लागत असते. आजची ही 10 मिनिटं तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची मिनिटं ठरू शकतात. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण लक्ष देऊन ऐकला, तर मी तुम्हाला खात्री देते की व्हिडिओ संपताना तुमच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा येईल. आपल्याला वाटते की यशस्वी होणे खूप कठीण आहे, पण सगळ्यात कठीण काय आहे माहीत आहे? रोज सकाळी उठून स्वतःच्या आळसाशी लढणे. रोज त्या नकारात्मक विचारांशी लढणे, जे आपल्याला सांगतात की तुझ्याने हे होणार नाही. लोकांचे ऐकणे बंद करा. लोक तेव्हाही बोलतात जेव्हा तुम्ही काही करत नाही, आणि लोक तेव्हाही बोलतात जेव्हा तुम्ही काहीतरी मोठे करता. निर्णय तुमचा आहे. लोकांच्या बोलण्यामुळे थांबायचे की त्यांच्याच तोंडावर आपल्या यशाचे चपराक मारायची? भाग 2. कम्फर्ट झोन आणि आळस. सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे? तुमचा कोणताही स्पर्धा करणारा माणूस नाही. तुमचा शत्रू तुमचा कम्फर्ट झोन आहे. ती जागा जिथे तुम्हाला खूप सुरक्षित वाटते, जिथे काहीही कष्ट करावे लागत नाहीत. बिछान्यात पडून राहणे, तासनतास रील्स किंवा शॉर्ट्स स्क्रोल करणे खूप सोपे आहे. पण लक्षात ठेवा, जे काम आज तुम्हाला सोपे वाटत आहे, तेच तुमच्या भविष्यातील गरिबीचे आणि अपयशाचे कारण बनणार आहे. कम्फर्ट झोन ही एक अशी सुंदर जागा आहे जिथे काहीही उगवत नाही. जर तुम्हाला आयुष्यात असे काही हवे असेल जे तुम्हाला आजपर्यंत मिळालेले नाही, तर तुम्हाला असे काहीतरी करावे लागेल जे तुम्ही आजपर्यंत केलेले नाही. कष्ट करायला घाबरू नका. जेव्हा तुमचे स्नायू दुखतात तेव्हाच ते मजबूत होतात. तसेच जेव्हा तुमच्या परिस्थितीमुळे तुमचे मन दुखते, तेव्हाच तुमचे व्यक्तिमत्व मजबूत होते. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी जे करत आहे त्यामुळे मी माझ्या ध्येयाच्या जवळ जात आहे की दूर? जर उत्तर दूर असेल तर आत्ताच बदला. भाग 3. अपयशाची भीती. बरेच लोक सुरुवातच करत नाहीत कारण त्यांना भीती वाटते, मी नापास झालो तर लोक काय म्हणतील? मला सांगा, या जगात असा एकतरी यशस्वी माणूस दाखवा जो कधीच अपयशी झाला नाही. थॉमस एडिसन 1000 वेळा अपयशी ठरले, पण त्यांनी काय म्हटले? मी 1000 वेळा अपयशी झालो नाही, तर मी असे 1000 मार्ग शोधले ज्याने बल्ब बनवू शकत नाही. हा दृष्टिकोन आपल्याला हवा आहे. अपयश हा तुमच्या प्रवासाचा शेवट नाही, तो तर तुमच्या यशाच्या सुरुवातीचा पहिला धडा आहे. जोपर्यंत तुम्ही पडत नाही, तोपर्यंत तुम्ही उभे राहायला शिकत नाही. लोकांची भीती बाळगणे सोडा. जेव्हा तुमच्या खिशात पैसे नसतात, तेव्हा हेच लोक तुमच्यावर हसतात, आणि जेव्हा तुम्ही यशस्वी होता, तेव्हा हेच लोक अभिमानाने सांगतात की हा माझा मित्र आहे. त्यामुळे लोकांच्या मतांवर तुमचे भविष्य ठरवू नका. तुमची लायकी काय आहे हे फक्त तुम्हालाच ठाऊक आहे. भाग 4. शिस्त आणि सातत्य. प्रेरणा तुम्हाला फक्त कामाची सुरुवात करून देते, पण शिस्त तुम्हाला त्या कामात टिकवून ठेवते. असे अनेक दिवस येतील जेव्हा तुम्हाला काम करायचा कंटाळा येईल, जेव्हा तुम्हाला वाटेल की आज विश्रांती घ्यावी. पण खरा विजेता तोच असतो जो मन नसतानाही उठतो आणि आपले काम पूर्ण करतो. यालाच कन्सिस्टन्सी म्हणजेच सातत्य म्हणतात. एक दिवस 10 तास अभ्यास किंवा काम करून काहीही होणार नाही, पण रोज नियम करून 2 तास पूर्ण लक्ष देऊन काम करणे, याने तुमचे आयुष्य बदलेल. यश हे एका रात्रीत मिळत नाही,
त्या एका रात्रीच्या यशामागे कित्येक वर्षांची अथांग मेहनत असते, जी कोणालाही दिसत नाही. स्वतःला विचारा, तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी किती त्याग करायला तयार आहात? पार्टीत जाणे बंद करणे, मित्रांसोबत विनाकारण फिरणे सोडणे, रात्रीची झोप कमी करणे, या सर्व गोष्टींची किंमत मोजावीच लागेल. यशाचा कोणताही शॉर्टकट नाही. जर रस्ता सोपा असेल तर समजून जा की तुम्ही चुकीच्या रस्त्यावर आहात. भाग 5. स्वतःवर विश्वास ठेवा. जेव्हा संपूर्ण जग तुमच्यावर संशय घेईल, तेव्हा एकच व्यक्ती अशी असेल जी तुमच्यासोबत उभी असेल. ती म्हणजे तुम्ही स्वतः. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर देवालाही तुमच्यासाठी रस्ते तयार करावेच लागतील. तुमची परिस्थिती कशी आहे याने काहीही फरक पडत नाही. तुम्ही गरीब घरात जन्मलात हा तुमचा गुन्हा नाही, पण जर तुम्ही गरीब म्हणूनच मरणार असाल तर तो नक्कीच तुमचा गुन्हा असेल. तुमच्या पालकांनी तुमच्यासाठी खूप कष्ट केले आहेत. आता तुमची वेळ आहे की तुम्ही त्यांना एक सुखी आणि गर्वाचे आयुष्य द्यावे. स्वतःला कधीही कमजोर समजू नका. तुमच्यात ती ताकद आहे जी इतिहास बदलू शकते. फक्त गरज आहे ती स्वतःच्या आतल्या त्या शक्तीला जागे करण्याची. परिस्थिती कितीही कठीण आली तरी मागे हटायचं नाही. झुकणे आपल्या रक्तात नाही. भाग 6. कृतीची वेळ. आता ही 10 मिनिटं संपत आली आहे. तुम्ही माझ्यासोबत या प्रवासात टिकून राहिलात कारण तुमच्यात ती भूक आहे. पण नुसता व्हिडिओ पाहून काहीही होणार नाही. व्हिडिओ बंद केल्यावर तुम्ही काय करता यावर तुमचे भविष्य ठरेल. आत्ताच एक कागद आणि पेन घ्या. तुमची ध्येये लिहून काढा आणि उद्याची वाट न पाहता आजपासून एका छोट्या पावलाने सुरुवात करा. लक्षात ठेवा, सिंह कधीही सांगून शिकार करत नाही. तो शांतपणे झेप घेतो. तुमच्या कष्टांचा आवाज एवढा शांत असू द्या की तुमच्या यशाने संपूर्ण जगात गोंगाट झाला पाहिजे. भाग 7. वेळेचे नियोजन आणि किंमत. मित्रांनो, आपण अनेकदा म्हणतो की माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे चांगली परिस्थिती नाही. पण देव प्रत्येक माणसाला एक गोष्ट अगदी समान देतो, ती म्हणजे वेळ. मुकेश अंबानी असो, रतन टाटा असो की रस्त्यावरचा सामान्य माणूस असो, प्रत्येकाकडे दिवसाचे 24 तास असतात. फरक फक्त एवढाच आहे की तुम्ही त्या 24 तासांचा वापर कसा करता. पैसा गेला तर परत कमावता येतो. गेलेली प्रतिष्ठा परत मिळवता येते. पण गेलेली एक सेकंदही जगातील अब्जावधी रुपये देऊन परत आणता येत नाही. जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर विनाकारण वेळ घालवता, तेव्हा तुम्ही फक्त वेळ घालवत नसता, तर तुम्ही तुमच्या भविष्यातील यशाची संधी मारत असता. आज जे लोक वेळेची किंमत समजत नाहीत, उद्या वेळ त्यांची किंमत करत नाही. स्वतःच्या वेळेचे बजेट बनवा. रोज रात्री झोपण्यापूर्वी विचार करा की आजचा दिवस मी सत्कारणी लावला का? जर उत्तर नकारात्मक असेल तर स्वतःला शिक्षा करा. वेळेचे पक्के व्हा, कारण वेळेचा आदर करणारा माणूस कधीही अयशस्वी होत नाही. भाग 8. नकारात्मक लोकांचे आणि विचारांचे विसर्जन. तुमच्या प्रवासात तुम्हाला मदत करणाऱ्या लोकांपेक्षा पाय खेचणारे लोक जास्त मिळतील. काही लोक तुमचे मित्र म्हणून तुमच्या सोबत असतील, पण आतून त्यांना तुमची प्रगती बघवत नसेल. अशा नकारात्मक लोकांपासून आणि विचारांपासून स्वतःला लांब ठेवा. जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन करायला जाल, तेव्हा लोक म्हणतील, हे तुझ्या बापाला तरी जमलंय का? कशाला उगीच हवेत उडतोस? अशा वेळी वाद घालू नका. त्यांच्याशी भांडण्यात तुमची ऊर्जा वाया घालवू नका. तुमचे कान बंद करा आणि तुमचे काम सुरू ठेवा. तुमचे ध्येय एवढे मोठे असले पाहिजे की लोकांच्या छोट्या छोट्या कमेंट्सने तुम्हाला फरक पडला नाही पाहिजे. तुमची प्रगती हेच तुमच्या टीकाकारांना सर्वात मोठे उत्तर असले पाहिजे. जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही, तोपर्यंत शांत राहा.
शांतता ही सिंहाची सर्वात मोठी ताकद असते, हे लक्षात ठेवा. भाग 9. मानसिक आरोग्य आणि आंतरिक शांतता. फक्त शरीराने मजबूत असून चालत नाही, तुम्हाला मनानेही मजबूत व्हावे लागेल. या धावपळीच्या आयुष्यात अनेकदा नैराश्य किंवा ताणतणाव येतो. जेव्हा गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नाहीत, तेव्हा खचून जाऊ नका. आंतरिक शांतता खूप महत्त्वाची आहे. रोज सकाळी किमान 10 मिनिटे स्वतःसाठी काढा. ध्यान करा, शांत बसा आणि स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुमचे मन शांत असते, तेव्हा तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळते. अपयशाने खचून जाणे जितके सोपे आहे, तितकेच कठीण आहे पुन्हा उभे राहणे. आणि ती ताकद तुम्हाला तुमच्या मनातून मिळते. स्वतःला रोज सांगा, मी कणखर आहे. मी कोणत्याही वादळाला तोंड देऊ शकतो. परिस्थिती तुमच्या बाह्य जगाला बदलू शकते, पण तुमच्या आंतरिक आत्मविश्वासाला कधीच स्पर्श करू शकत नाही.